दहिसरमध्ये मनसे आणि शिवसेनेचे गट हे समोरासमोर आलेले आहेत। संजय निरुपम यांनी आज दहिसरमध्ये रिक्षा चालकांच्या सोबत संवादाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि निरुपम यांचा हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला मनसेनं विरोध केलेला आहे। त्यामुळे मनसे आणि शिंदे गटामध्ये राडा होण्याची शक्यता आहे। याच्यासाठी मी काळजी व्यक्त केला, याच्यासाठी मी मंत्री महोदयांना, माझे मंत्री आहेत त्यांच्याशी बोललो आणि त्यांना मी पत्र पाठवलं आणि त्यांना सांगितलं मी की साहेब याच्यावर तुम्ही पुनर्विचार करा। मी नक्की सांगतो गणपत पाटील नगर मध्ये राहणारे सर्व ऑटो वालों कि तुम्ही तुमचे मनात, आपके मन में जो डर है उसको निकाल दीजिए। सरकार आपकी है, सरकार आपके प्रति संवेदनशील है और सरकार आपकी चिंता को दूर करेगी और आप लोग भी थोड़ा सा सरकार का जो आग्रह है उसको स्वीकार करने का प्रयत्न करें। एकीकडे आपण बघतोय संजय निरुपम आपली बाजू मांडताना पाहायला मिळतात, रिक्षा चालकांसोबत संवाद साधताना पाहायला मिळतात, तर दुसरीकडे आपण बघतो मनसैनिक हे आक्रमक झालेले आहेत। मनसैनिक दुसऱ्या बाजूला घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आहेत। बोरिवली वेस्टचा हा सगळा परिसर आहे आणि त्यामुळे काहीशी वाहतूक कोंडी सुद्धा झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि या सगळ्यामध्ये त्यांचं म्हणणं काय आहे, कारण घोषणाबाजी केली जाते, त्यांचं म्हणणं आपण काय 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 तुमचं नेमकं म्हणणं आहे? त्यांचं असं म्हणणं आहे याला जर निर्णयापासून प्रॉब्लेम आहे ना, सरकार तुमचं मंत्रिमंडळ तुमच्या वरती जाऊन बोल ना। आमच्या दहिसर विधानसभेत म्हणणं आहे की एक चान्स दिला पाहिजे। उत्तर भारतीय वर्षापेक्षा जास्त मराठी राहतात नाही तर उत्तर भारतीय एवढे वर्ष त्यांना मराठी भाषा येऊ शकत नाही का? निरुपम विष कालवाला आला, विष कालवाला निरुपम आलाय, आमच्या विष कालवाला आलेला होता हा फक्त आग लावायला आलाय। काय काय म्हणणं आहे तुमचं? नाही नयनजी, काय म्हणणं आहे तुमचं? काय म्हणणं आहे तुमचं? त्यांचं म्हणणं आहे की ते मराठी शिकवण्यासाठी काही वेळ द्यावा या सगळ्या रिक्षा चालकांना। वेळ 25 वर्षाचे लोक रिक्षा चालवतात, त्यांना येत नाही का? वेळ तर दिलाय ना आणि हा नियम आधीपासूनचा आहे। हे आता राजकारण का करतो निरुपम आणि त्यांच्या राम यादवनी पॅसेज लावलेले आहेत, शिंदे गटाच्या राम यादवनी पॅसेज लावले। तुम्ही त्यांना संवाद साधू देणार नाहीत? संवाद साधायचा त्यांना रिक्षा चालकांसोबत? एक लक्षात घ्या, निरुपम राजकारण करतोय, रिक्षावाले तयार आहेत, आमच्याकडेही येत आहेत। आमच्या रिक्षावाल्यांनी उत्तर भारतीय स्टिकर लावलेत की मला मराठी येतं, मी मराठी बोलणार। महा निरुपम काय ते भाडवेगिरी करतोय, हा काय विरोध दाखवतो, विरोध काय करतो? तुम्ही संवाद साधू देणार नाही त्यांना? तुम्ही रिक्षा चालकांसोबत संवाद साधू देणार नाही काय? संवाद, त्यांचं म्हणणं आहे की संवाद साधायचा आहे मला रिक्षा चालक। भेटलो ना आम्ही राम यादवशी, राम यादव बोलला 2 तारखेला त्यांनी मीटिंग लावलेली आहे आणि त्या मीटिंग मध्ये तो रिक्षावाल्यांना मराठी शिकवणार आहे। महाविरोध का करतो संजय निरुपम? संजय निरुपमचा विरोध असेल तर आम्ही त्याला विरोध करणार, म्हणून आम्ही आज इथे जमलेले आहेत। मनसैनिक आपण बघतोय दुसऱ्या बाजूला आक्रमक झालेले अरे नेमका बत्ता काढवा। पदाधिकारी नेते हे या सगळ्या विरोधात आंदोलन करायला पाहायला मिळत आहेत। संजय निरुपम तर संजय निरुपम ज्या पद्धतीने रिक्षा चालकांसोबत संवाद साधण्याचा दावा करतायत या सगळ्याला मनसे सध्या विरोध करताना दिसतेय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।